बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आष्टी शहरात गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये सर्वाधिक जिजाई मसाल्याची विक्री झाली। कशा पद्धतीने हे 5 दिवस स्टॉल सुरू होता। आपल्यासोबत जिजाई मसाल्याचे प्रमुख संचालक आणि मालक आहेत। कशा पद्धतीने तुमचे हे मसाल्याची विक्री झाली, 5 दिवस कसा शेतकऱ्याचा नागरिकांचा प्रतिसाद होता, काय सांगा? नमस्कार। राज्यस्तरीय डॉक्टर स्वामीनाथन कृषी प्रदर्शन आष्टी शहरामध्ये 5 दिवस भरलं गेलं होतं। ही संकल्पना माझे आमदार भीमरावजी धोंडे यांची ही संकल्पना होती आणि या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा झाला। 5 दिवसामध्ये जवळपास कंपनीचा 2-2.5 लाख रुपयाचा सेल पण झाला आणि विक्री होण्यापेक्षा शहरामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज जिजाई मसाले जाऊन पोहोचले, याचा आम्हाला फार आनंद आहे। याच्यामध्ये सर्वाधिक कोणता मसाला विकला गेला, काय सांगा? याच्यामध्ये सर्वाधिक जर म्हटलं आपण रेग्युलर जे भाज्यांना मसाले वापरतो, कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला, हे 2 मसाले सर्वाधिक जास्त या 2 मसाल्यांची विक्री झाली। या 2 मध्ये काय नेमकं कंटेंट काय? याच्यामध्ये ह्या काळा मसाल्यामध्ये ना खोबरं, अद्रक, लसूण, कांदा हे याच्यामध्ये कंटेंट आहे आणि याच्यामध्ये कांदा आहे, अद्रक आहे आणि मिरचीचं प्रमाण आहे। हा मसाला तुम्हाला वापरल्याच्या नंतर वेगळी मिरची पावडर किंवा काही बाकीचं काही वापरायचं काम पडत नाही। याच्यामध्ये तुम्ही किती प्रकारचे मसाले सगळे? आता याच्यामध्ये आमच्याकडे 25 प्रकारचे प्रोडक्ट आहेत, जसं की हळद पावडर आहे, मिरची पावडर आहे, धणा पावडर आहे, मटन मसाला आहे, चिकन मसाला आहे, कांदा लसूण आहे, सांबर मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, तुम्हाला चाट मसाला मिळेल, असे 25 प्रकारचे प्रोडक्ट आमच्याकडे आहेत। आणि इवन एवढंच नाही तर आमच्याकडे 5 रुपयापासून तर 1 किलोपर्यंतची पॅकिंग अवेलेबल आहे। ही सध्या कुठं कुठं तुम्ही पार्सल जाते, विक्री कुठं? याची विक्री पूर्ण महाराष्ट्रात होते, त्याच्यानंतर परराज्यामध्ये पण होते आणि परदेशात सुद्धा होते। यापूर्वी तुम्ही एक पत्रकार म्हणून पण काम करत होता आणि काय कसा प्रवास काय सांगा? यापूर्वी मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये पण काम केलेलं आहे, परंतु बदलत्या काळानुसार स्वतःला पण बदललं पाहिजे। तर ह्या हिशोबाने मसाल्यामध्येच का उतरायचं, तर रोज लागणारा प्रोडक्ट आहे आणि डेली नीड्समधली गोष्ट जर आपण तयार केली, त्याचं बाय प्रोडक्ट जर केलं तर 100%च आपल्याला त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आणि त्याचा फायदा पण होतो। एकूण असा किती टर्नओव्हर होतो? आमचा टर्नओव्हर असा बघितलं तर मागच्या फायनान्शियल इयरचा 8 करोड टर्नओव्हर आहे आमचा। बघितलं आपण एक पत्रकार उद्योजक झाला आणि या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये 2.5 लाख रुपयाचा मसाला विकला, 7 ते 8 करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे। एक युवक कशा पद्धतीने व्यावसायिक उद्योजक होऊ शकतो त्याचं ताजं उदाहरण म्हणल्यानंतर हे गरजे आहे। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज।